पती महोदय, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळावी त्यासाठी सौर पॅनलची योजना सरकारने आणली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। पण प्रश्न असा आहे की हे आणत असताना जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, एका बाजूला सौर पॅनलवर त्या ठिकाणी कनेक्शन देत असताना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्ही अनुदान देण्याचं ठरवलं। बऱ्याच ठिकाणी नदीवरून पाणी आणायचंय, धरणावरून पाणी आणायचंय, पाण्याचा उपसा हा बोरवेल जे आहे ते 700, 800, 1000 फुटापर्यंत पाणी गेलं असल्यामुळे 7.5 हॉर्स पॉवरचं जे सोलर पंप आहे तो त्या ठिकाणी पाणी उपसा करत नाही, त्याला कमी दाबाचं पाणी येतं। कमी दाबाचं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी ठिबक सिंचन योजना किंवा स्प्रिंकलर वगैरे यासारख्या योजना त्याच्यामधून राबवता येत नाही। प्रश्न माझा असा आहे की हे सगळं करत असताना एक तर पहिला प्रश्न असा आहे की ही योजना 7.5 हॉर्स पॉवरपासून 15 हॉर्स पॉवरमध्ये गेलं पाहिजे, 15 हॉर्स पॉवरचं त्याला अनुदान दिलं गेलं पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे की मागेल त्याला वीज अशा स्वरूपाचं पूर्वीचं धोरण होतं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये। आता या ठिकाणी सोलर पंपाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी धोरण घेतलं, दुसऱ्या बाजूला आपण ॲग्रिकल्चर कनेक्शन बंद करून टाकले। म्हणजे एजी कनेक्शनच या महाराष्ट्रामध्ये बंद झाल्यामुळे ज्याला आवश्यकता आहे त्याला तरी एजी कनेक्शन मिळावं, त्या दृष्टीने सरकार काय करणार आहे? नाहीतर नुसतं सोलरच घ्या, सोलरच घ्यावा, सोलरच्या अडचणी सोलर प्लेट चोरीला जातात, सोलर प्लेट हलवणं कठीण जातं, नदीकाठचं पाणी लांबवर सरकत जातं, धरणाचं पाणी कमी होत राहतं आणि सोलर प्लेट उचलून काही दुसरीकडे नेता येत नाही, त्यामुळे फार अडचणी आहे। पाण्याचा उपयोगच नाही याचा इतक्या लांबवरचा, फक्त सोलर प्लेटचा पाण्याचा उपयोग 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत कमी उंचीवरचं पाणी उचलण्यासाठी आहे किंवा विहिरीमधलं तात्पुरतं कमी दाबाचं पाणी। म्हणून या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे आहे की ॲग्रिकल्चर कनेक्शन पर्यायी म्हणून तुम्ही एका बाजूला सोलरही ठेवा, ज्याला गरज आहे त्याला सोलर द्या, ज्याला आवश्यकता आहे त्याला एजी पंपाचं कनेक्शन द्या। आणि तिसरं महत्त्वाचं की या ठिकाणी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्ही वीज बिल माफ केलेलं आहे, हे हॉर्स पॉवर म्हणजे 15 हॉर्स पॉवरपर्यंत माफ करा कमीत कमी। आता 7.5 राहिलंच नाही, 5ची आणि 3ची मोटर आहे कुठे आता? कारण इतका खाली पाणी गेलेलं आहे तर 15 हॉर्स पर्यंत वीज बिल तुम्ही माफ करा म्हणजे अनुदान देणार आहात का? शक्य नसेल तर किमान 7.5च्या वर 7.5 आहे तर त्या 7.5ला तरी अनुदान द्या। म्हणजे हे संपूर्णपणे अनुदान त्या शेतकऱ्याला मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करणार आहात का? आणि सरसकट नवीन वीज जोडणीचा पर्याय बंद करणं हे चुकीचं आहे असं मी मागाशी सांगितलं। मग आपण सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करतो, धरणावर खर्च करतो आणि तिथून पाणी उपसा करण्यासाठी जर आपल्याला कनेक्शन मिळत नसेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे। या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, तुम्ही या धोरणामध्ये बदल करणार आहात का? आणि शेवटचा माझा एक आणखी प्रश्न असा आहे की ही योजना जी आहे याचा संपूर्णपणे तुम्ही परत फेरविचार करून, योजना चांगली आहे याच्याबद्दल वादच नाही, परंतु त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत ना। नाहीतर आज शेतकरी इतका अडचणीत येऊन गेला की त्याला नवीन कनेक्शन मिळत नाही, पीडी कनेक्शन जे होतं त्याचं पीडी परत त्याला करायचं असेल तर तुम्ही म्हणता की पीडीचं सगळं बिल भरा। मग एका बाजूला वीज बिल माफ केलेलं असताना पीडी कनेक्शनचं एवढं मोठं बिल भरणं त्याला शक्य नाही, म्हणून ते पीडी कनेक्शन परत सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे। शेतीमधून शेतीमध्ये किंवा शेतीमधून त्याच्या शेतकऱ्याच्या मालकाच्या शेतामध्ये वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली पाहिजे, जे आहे कनेक्शन ते तरी ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली पाहिजे। या योजनेच्या निमित्ताने सारंच बंद करून टाकलं तर परत पूर्ववत अशा स्वरूपाचं मी सांगितल्याप्रमाणे कारवाई आपण करणार आहात का? लक्षात आलं नसेल तर परत प्रश्न विचार।